भाइयों पूरी मौज कर दी भाइयों भाइयों कंटेंट कंटेंट सगळ्या पुरी सगळी पोरवरती आली गाइस मिस्टेक ते मी विचारल्यावर तुम्हाला वाटतंय की बाबा सॉरी म्हणावं त्याच्या आधी तुमच्या कुणाचं तोंडातून निघलं का? हा? आणि सॉरी म्हटलं की विषय संपत नाहीये. दिस इज द लास्ट वॉर्निंग सगळ्यांना सांगते. केक बारच्या पद्धतीने केक सजवलेला गेलेला आहे. हे लवकर बाबा. जय देव जय देव जय ऋषी भाइयों पूरी मौज कर दी भाइयों भाइयों कंटेंट कंटेंट सगळ्या पुरी सगळी पोरवरती आली गाइस मिस्टेक हो का असं झालंय की क्लासमध्ये पोरांना लय कालवा केला पोरापोरींना आणि त्यात मी नव्हतो आणि जी काय काय पोरं एक ॲबसेंट पण होती लेक्चरला 70-90% पोरं ॲबसेंट होती 10% प्रेझेंट होती 10%मधला मी त्या प्रेझेंटमधला आणि त्यांनी लय गोंधळ केला लय कालवा केला त्यामुळे मॅडम एकदम चिडल्या आणि डिक्लेअर आहे म्हणली सगळा सिलेबस सगळं अख्खा सेमिस्टर सिलेबस डिक्लेअर आहे आणि चिडून बाहेर वरती येऊन चालत गेली सीन झाला चिडून एकदम चोरते आणि चालत गेली पाय आपटत मॅडम आल्या आणि म्हणल्या डिक्लेअर झालं त्याच्यामुळे सगळी मॅडमला सॉरी सॉरी म्हणायला आल्यात चेक करा गर्दी चेक करा बोला. श्रावणी एकटी सॉरी म्हणते. तुमचं काय म्हणणं आहे? हा? ते मी विचारल्यावर तुम्हाला वाटतंय की बाबा सॉरी म्हणावं त्याच्या आधी तुमच्या कुणाचं तोंडातून निघलं का? हा? आणि सॉरी म्हटलं की विषय संपत नाहीये. दिस इज द लास्ट वॉर्निंग मी सगळ्यांना सांगते. उद्या पुढे मागं कुणाचं नाव घेऊन आले तर मी माझ्याजवळ सॉर्ट आउट करणार नाही काशी सरांकडे घेऊन जाईल. ज्याला वाटतंय ना लेक्चर नाही इंटरेस्टेड नाही अटेंड करायचं नका करू पण त्यांना डिस्टर्ब करू नका. कंपल्सरी लेक्चरला कॉन्सन्ट्रेटलीच अटेंड करायचं आहे आणि तिथं कोणत्याही प्रकारचं नको तो हसणं खिदळणं मोबाईल बघणं आर्ग्युमेंट करणं हे प्रकार नको आहेत मला. गाईज ही बारामती ॲग्रोची गाडी बारामती ॲग्रोची कंपनी बारामती ॲग्रोच्या कंपनीला आता आम्ही सध्या चाललोय कशासाठी तर आम्ही चाललोय आमचे एक फ्रेंड आहे हे बुके दिसत असेल तुम्हाला मागं त्यांनी कॅन्टीन घेतलं इथलं चालवायला कॅन्टीनचं उद्घाटन आहे ठीक आहे त्यांचं कॅन्टीनचं उद्घाटन आहे त्या संबंधित आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलो चालेल त्याला काँग्रेट्स करतो कॅन्टीनला त्याच्या नवीन व्यवसायाला त्याला भेटवतो डायरेक्ट तुम्हाला शुभेच्छा देऊयात आपण ठीक आहे. बारामती ॲग्रो म्हणजे ॲग्रो गोळी भुसा वगैरे ऊसाची प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे. आज का करतोय त्याला म्हणून गाईज हा माझा नवीन युनिफॉर्म आहे न्यू युनिफॉर्म मी बिन्नी झाल्यापासून बिन्नीचं प्रमोशन मिळाल्यापासून मला युनिफॉर्मच भेटला नव्हता जरा युनिफॉर्मच्या ऑर्डरमध्ये जरा प्रॉब्लेम येत होती त्याच्यामुळे जरा आता ऑर्डर केल्यानंतर हा माझा नवीन युनिफॉर्म आलेला आहे चेक करा कसा युनिफॉर्म काय विषय नाही असा वाला युनिफॉर्म आहे आणि आज रात्री 12 नंतर ऋषीचा बड्डे सुरू होतोय ऋषीचा बड्डे ऋषी म्हणजे आपल्यासोबत बरेच ब्लॉग होते आता सध्या तो जरा दिसला नाही करंटली पण ऋषीचा बड्डे आपण 12 नंतर ना सेलिब्रेट करायचा आहे स्टेट येऊन बघू आता 12ला काय धिंगाणा होतोय मी तर इकडंच आहे ओमकारची लिव्ह आहे ओमकार रूमवर आहे ओमकार आता काय प्लॅन करतोय काय होतोय सीन सगळं तुम्हाला दाखवतो ऋषीचा बड्डे बघायला नक्की दाखवा आणि अजून काय सांगायचं सीन एवढा सीन आहे ऋषीचा बड्डे
बड्डे सेलिब्रेशन दाखवतो. ठीक आहे. ऋषीच्या बड्डेसाठी आपण आधीच तयारी केली, काही विषय नाही. आपण आधीच केक घेऊन ठेवलाय. केक वंदना बेकर्स मधून आपण नाही का आधीच केक घेऊन ठेवलेला. म्हटलं परत लेट होईल. आपल्या रूम प्रॉब्लेम, आपल्या फ्रीजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण काय केलं, डायरेक्ट मॅगडीमध्येच केक ठेवला होता. मॅगडीमध्ये चिलरमध्ये केक ठेवून टाकला आणि आता म्हटलं जाताना घेऊन जावं. जाता चाललो डायरेक्ट रूमवरती, जाता जाता केक घेऊन चाललोय आता. काही विषय नाही, डायरेक्ट बड्डे करून. किती वाजलेत? 1 वाजलेत. जरा 1 तास उशीर झालाय बड्डे. गाईज रूमवर मी काय केक बघितलेलाच नव्हता. की केकवर काय लिहिले काय नाही. केकवर चेक कर काय लिहिले. माझी CR त्याला लिहायला लावायचं होतं. माझी म्हणजे नाही का XCR म्हणजे क्लासचा मॉनिटर X, पण त्यांनी लिहिलं माझी. आता केकवाले जरा अडाणी असतात, बिहारी असतात, त्यामुळे त्यांना माझी सांगितली, त्याने माझी लिहिलं. जर त्याला वाटलं असेल मुलगी असेल नाही का. ओंकार गेलता क्यूटा आमच्या रूममधला घ्यायला, त्यामुळे त्याला वाटलं असेल मुलीच्या बड्डेला चाललाय, त्यामुळे त्यांनी माझी लिहिलं. माझी CR आज झाला सीन. त्याला माझी लिहायला लावलेलं. काही विषय नाही. आपल्या सोबत आहेत आज केपी स्पिक्स इकडे आहे. केपी स्पिक्स म्हणजे कार्तिक पाटील. नमस्कार. आज त्यांचं इंट्रोडक्शन रात्रीच्या 1 वाजता नमस्कार करतात. अहो बोला की तुमचं इंट्रोडक्शन आहे, सांग की 2 शब्द. काय म्हणतोय, ऋषी टांगूळ करतात. 12 नंतर त्यांना अभ्यंग स्नान घालावं म्हटलं. त्यांचं अभ्यंग स्नान झालंय. आता नवीन दिवसाचं, वाढदिवसाची चांगली सुरुवात झाली थंड पाण्यानं. आता पहिलाच केक कापायचा आहे त्यांचा. थंड पाण्यानं आंघोळ झाल्यानंतर पहिला आंघोळीनंतर पहिला केक 12 नंतर पद्धतीने केक सजवलेला गेलेला आहे. हे लवकर बाबा. काय वाढदिवसानिमित्त ऋषी शेठ वाढदिवसानिमित्त स्पेशल त्यांना कपडे हे गेलेले आहेत, घातलेले आहेत. चल ऋषी तुझा लुक दाखव. आउटफिट आजचा लुक चेक करा गायचं. आउटफिट लांबजा की आउटफिट चेक. ब्लेझर बिझर नाही का, टॉपचा विषय. रात्रीच्या 12 जरी वाजलेले असले, 1 जरी वाजले असले, तर ऋषी काय बाह्या थटत नाहीत एकदम. त्याचा उपयोग झालाय. कधी सांगू शकत नाही आपण कधी कोणती गोष्ट कशासाठी घेतलेली असते आणि कधी त्याचा वापर होईल आयुष्यात. वातावरण कसं अगदी एकदम निर्मळ झालंय. ऋषीचा 19वा वाढदिवस. 19वा ना, 20वा. 20वा वाढदिवस आहे यार. हॅपी बर्थडे म्हणा की त्यांना. ते कापाय लागला, त्याला कधी नाही कापाय भेटला. श्लोक हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. फोटो कोण काढतंय पण? पाटलाच्या फोन मध्ये फोटो काढा. पाटलाच्या संगड घेणार आहे का? बजाज फायनान्स आहेच की. आज या ठिकाणी वाढदिवस संपन्न झालेला आहे. 20वा वाढदिवस जल्लोषात संपन्न झालेला आहे. तुम्ही बघू शकता. इथं एक केक आहे, अजून इथं एक केक आहे, इथं एक केक आहे. इतर वेळी तर पिटर त्याला काही केक नाही द्यायचं. त्याला फक्त वरच असलं द्यायचंय. केक संपल. केक मग आपल्याला आपण काय खायचं? केक संपलं. गाईजला म्हणून फोटो काढ लागली बस. जय देव जय ऋषी शेठ. हॅपी बर्थडे टू यू. फोटो काढ. पाटील नको. हात खाली हात खाली
ए खाली खाली बस तेच नाही घ्यायची पुसू परत तुडू नको आण नाही तुडवतात का नालाय का बस बस अख्खा केक संपला पण हे नाव कुणी हात लावलं नाही ह्या हाताला निष्ठावंत कार्यक्रम ह्या नावाला कुणी आतापर्यंत धक्का लावलेला नाही. निष्ठावंत कार्यक्रम दाखवा. इतके निष्ठावंत पोर लय निष्ठावंत आहेत केकला आणि त्या नावाला आणि ऋषीला. हे नाव पोर काय म्हणले माहिती हे नाव आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त जपतो, खासकर पाटील. होय पाटील, आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त जपतो नाव ऋषीचं आणि केकचं. चालते बरोबर त्याला. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे राजू सातके. फोटो काढ रांबो. ए यार खाल्ला का केक? तू खायचा मग आम्ही काय खायचं? त्याचं नाव काय? प्रणव आहे का? दाखव की ब्लॉग मध्ये आपल्या फलटणवरून दूरून आमचे मित्र शुभम भाई सस्ते यांचं आगमन झालेलं आहे. अरे त्याच तोंड दिसत केला का? आकर तोंडात ही कर. तगला का घाण करायची, रस्ता पण घाण केला. बुके होय कुठे तसला नाही. 2 मिनिट निर्वाह म्हणायचं यार. खाऊ की काय शोक्य आता खायच्या नियोजनात आहे बरं का. अरे की अरे काय म्हणते. टाळ्या वाजवा. शिवाडॉनचा बर्थडे, टाळ्या वाजवा. बर्थडे आहे भावाचा. जल्लोष साऱ्या गावाचा. चला जल्लोष पुऱ्या. हॅपी बर्थडे. किती वाढदिवस आहे तुमचा? मला 18वा करायचा आहे. किती करायचा आहे? 31वा आहे का? जाऊ द्या. तुमचं काय वाढदिवसा दिवशी 2 शब्द मोटिवेशन? वाढदिवस आहे भावाचा. जल्लोष आहे साऱ्या मॅकडॉनल्डचा. जल्लोष आहे सारे बारामती मॅकडॉनल्डचा. हू हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गॉड. सॉरी शिवाजी सर. हॅपी बर्थडे. सर इकडे बा. गाईज स्टोर आपलं बंद झालं. 11 वाजून गेले आणि आता दिनेश भाऊ आता आपल्या स्टोरवरती आले. ते जवळपास किती 2 महिने होत आले. आता 2 महिने होत आले. आम्हाला सगळं शिकवलं. आम्हाला काहीच येत नव्हतं मॅगडीमध्ये. तेव्हापासून सगळं आम्हाला शिकवलं. क्लिनिंगपासून आम्हाला कापड पण हात पकडा येत नव्हतं, मॉप पण मारा येत नव्हतं, काहीच करायला येत नव्हतं. कुठलीच गोष्ट आम्हाला येत नव्हती. प्रत्येक गोष्ट दिनूभाऊने शिकवली. आणि आता 2 महिने माघारी चाललेत पुण्याला. काय बोलू आता? रड येतं रे. काय बोलायचं आता? काहीच विषय नाही. पण 2 महिने माघारी चाललेत. आता आम्हाला पण करमणार नाही आता. आता करमल का? 2 महिने झाला आता सवय लागलेली. काय बोलायचं आता? जाऊ देत, पण जायचं असतं. प्रत्येकाला काम असतं. त्यांना पण तिकडचं त्यांचं पण स्टोर आहे पुण्याच्या. कुठल्या मॉलला आहेत तुम्ही? एक्झेस मॉलच्या स्टोरला आहेत मॅगडीला. त्यांना पण माघारी जायचं. त्यांचे पण तिकडले मॅनेजर बोलवतात त्यांना पण जावं लागेल. काय विषय नाही. जाऊ देत आता. ॲक्सेप्ट करायचं आणि जाऊन द्यायचं. आता काय आठवण राहणार भाऊ कायम. नाही विसरू शकत. चालते बाय गाईज.